कोणीतरी म्हटलेलंच आहे, आईसारखं प्रेम ना तुम्हाला कोणीच नाही करू शकत. नमस्कार मंडळी, तर आज मी ना एका ट्रिपसाठी चाललेली आहे. तर माझ्या ज्या बहिणी आहेत त्या आणि माझी आई घरी होती. तर सगळ्यात पहिले तर आईने सकाळी उठून माझ्यासाठी टिफिन बनवलं आणि माझ्या ज्या बहिणी आहेत तुम्ही बघू शकता माझी तयारी करायला मदत करतात. एकीने ड्रेसला इस्त्री केलं, एकीने बॅग भरली, माझ्या बहिणीने मला लायनर लावून दिलं. म्हणजे ना सगळे मिळून माझी मदत करत होते. तयारी वगैरे झाली आणि मी निघाली. माझ्या मुलाला आज घरी ठेवून मी कुठेतरी चालली होती पहिल्यांदा, म्हणून थोडंसं वाईट वाटत होतं, पण ठीक आहे, एक दिवस चालून जातं. आज ना आमची योगाची जेवढ्या महिला आहेत ना त्यांची ट्रिप होती, तर तिथे आम्ही चाललेलो आहोत. तर मस्त आम्ही नाचत वगैरे खूप एन्जॉय करत आम्ही प्रवास केला. आणि सगळ्यात पहिले तर आम्ही गणेशपुरीला गेलो. तिथे आहे ना गरम पाण्याची कुंड आहेत आणि तिथे दर्शन झाल्यानंतर आम्ही वज्रेश्वरीला देवीच्या दर्शनासाठी गेलो. तर मार्गशीर्ष महिना आहे, तर इथे आम्ही देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. मंदिर खूप सुंदर आहे, दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आणि त्यानंतर आम्ही प्रति शिर्डी इथे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी गेलो. खूप जवळ होतं, इथल्या इथे होतं. सगळ्यात पहिले तर आम्ही जेवण केलं कारण दुपारचे 3 वाजले होते आणि त्यानंतर आम्ही साईबाबांचं दर्शन घेतलं. साईबाबांचं दर्शन झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो मराठेपाडा भिवंडी इथे शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी. शिवाजी महाराजांचं इथं शक्तिपीठ म्हणजे मंदिर आहे. फ्रेंड्स तुम्ही बघू शकता हा जो मंदिर आहे तो किती भव्य आणि किती सुंदर आहे. जेव्हा तुम्ही इथे याल ना फ्रेंड्स तर अक्षरशः तुमच्या अंगावर शहारा येईल, इतकं सुंदर मंदिर आहे. रांगेत लागलो, महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता प्रत्येक भिंतीवर आहे ना महाराजांच्या ज्या गाथा आहेत ना त्या कोरल्या होत्या आणि खाली जे आहे ना महाराजांच्या गाथांची जी गोष्ट आहे, कथा आहे, ती सुद्धा मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये लिहिली होती. त्यासोबत महाराजांची जेवढी अस्त्र शस्त्र होते त्यांचं छान प्रदर्शन इथे मांडलं होतं. जर तुम्ही शिवाजी महाराजांचे प्रेमी असाल, भक्त असाल तर या मंदिराला नक्की व्हिजिट करा. तर फ्रेंड्स असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय, टेक केअर.